हर हर महादेवाच्या गजरात माहूर नगरीत श्रावण मासाच्या शेवटचा सोमवार भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलं। हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शहरात उत्साह, भक्तिभाव आणि जयघोष यांचं अद्वितीय दर्शन घडलं। या यात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण माहूर सजलं होतं आणि प्रत्येक रस्त्यावर धार्मिक वातावरणाची उंची अनुभवायला मिळाली। माहूर शहरात आयोजित कावड यात्रेने संपूर्ण शहरात भक्तिभावाचे वातावरण रंगून गेले होते। सकाळी सर्वप्रथम दिगंबर जोशी यांनी स्थानिक कपिलेश्वर मंदिरात सपत्नीक महादेवाचा अभिषेक करून यात्रा सुरू केली। यानंतर सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष, नगरसेवक गोपू महामुने आणि ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडल्यानंतर वाजत गाजत आणि हर हर महादेवच्या प्रचंड जयघोषात कावड यात्रेला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामफलकाला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर ही यात्रा मिरवणूक मार्गाने पुढे सरकत वसंतराव नाईक चौकात पोहोचली। येथे सेवालाल महाराज समितीच्या वतीने शिवभक्तांकरिता उपवासाचा फराळ आणि फळांचे वाटप करण्यात आले। कावड यात्रा पुढे कैलाश टेकडीकडे रवाना झाली। यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि सडा घालून यात्रेचे स्वागत करण्यात आले। या यात्रेत पुरुष, महिला आणि युवक युवतींचा संपूर्ण सहभाग होता। विनोद पाटील सूर्यवंशी, नितेश राठोड, नंदू कोलप्पा, जयंत गिर्रे, बालाजी गेटवाल, अमित येवतीकर, मंगेश सूर्यवंशी, योगेश परसावळे, संतोष वर्मा, रवी मुकटे, शिवदत्त परसावळे, विकी सुने, आशुतोष कुंबरे, शैलेश दवणे, सुनील सूर्यवंशी, आनंद महाराज मरवाडे, संतोष तामखाणे, कालिदास नैताम, सागर येतुजवार, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पद्मा गिरे यांच्यासह असंख्य शिवभक्त या यात्रेत सामील झाले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी कावड यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। विनोद सूर्यवंशी, नितेश राठोड, बालाजी गेंटलवार यांच्यासह अनेक शिवभक्तांनी यशस्वी आयोजनाची जबाबदारी पार पाडली। हर हर महादेवाच्या घोषणांनी संपूर्ण माहूर नगरी दुमदुमून गेली आणि यात्रेच्या भव्यतेने श्रावणातील शेवटचा सोमवार अविस्मरणीय ठरला। माहूर नगरीतील ही भव्य कावड यात्रा म्हणजे भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि धार्मिक परंपरेचं जिवंत उदाहरण होतं। हर हर महादेवाच्या जयघोषात साजरा झालेल्या या यात्रेने पुन्हा एकदा माहूरचं आध्यात्मिक वैभव उजागर केलं आहे।